युट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण जो पण टेंटेटिव्ह डेट्स आलेत रिझल्ट बद्दल, तर त्याच्या बाबतीत. ओके. तर पहिला आहे एफई 2019 पॅटर्नचा टेंटेटिव्ह डेट्स होता 12 जानेवारी. तर 12 जानेवारीला संध्याकाळी 6च्या आसपास नाही का रिझल्ट लागलेला आहे. ओके. सो मला व्हिडिओ बनवायला थोडा उशीर झाला आहे. त्यानंतर ना आहे 2019 पॅटर्नचा एससीचा जो सेकंड इयरचा आहे तो मॅक्झिमम 20 जानेवारी, मला असं वाटतं की जेन्युइनली 20 जानेवारीला लागेल. 16 ते 20 या रेंजमध्ये, म्हणजे थोडा बहुत 2-3 दिवस इकडे तिकडे होतील. बट आताच्या पिरियडमध्येच सेकंड इयर 2019 पॅटर्नचा जो आहे, जो बॅकलॉग वायडी मुलांचा होता पेपर, तर त्याचा रिझल्ट हा 16 ते 20 या दरम्यान का लागेल, शक्यतो 20च्या आसपास लागेल. त्यानंतर ना सेकंड इयर 2024 पॅटर्नचा जो आहे तो 27 किंवा 29 जानेवारीला लागेल. मॅक्स टू मॅक्स 27 जानेवारीला लागेल. 2-3 दिवस इकडे-तिकडे होतील. 29 जानेवारीपर्यंत होऊ शकतं. त्यानंतर ना आहे बी 2019 पॅटर्नचा 22 जानेवारीला लागणार आहे. तर टीई 2019 पॅटर्नचा आहे. त्यांचा निकाल 27 जानेवारी 2026ला लागणार आहे. तर हा या युनिव्हर्सिटीकडून आलेल्या टेंटेटिव्ह डेट्स आहेत. याच्यामध्ये 2-3 दिवस पुढे मागे होऊ शकतात. बट नियर बट हेच असणार आहेत. याच दिवशी लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर आताच तुम्ही बघितलं ईएफईचा जो 12 जानेवारी टेंटेटिव्ह होता, तर 12 जानेवारीलाच लागलेला आहे. ओके. तर आता रिझल्टचा पिरियड आहे. रिझल्ट काही का असे नका, एखाद्या वेळेस चुकून बॅक लागला आहे किंवा काहीही झालं असेल तरी डिप्रेस न होता आतापासूनच त्याचा स्टडी करायला चालू करा. ओके. सो थँक यू.